जॉब करतायत आणि उद्या रिटायर होतील किंवा 58 वर्षानंतर रिटायरमेंट घेतील, ह्या लोकांकडे बँक बॅलन्स फार मर्यादित असतो, जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात त्या लोकांचा. कारण प्रत्येक गोष्ट मिळणारा पगार त्यांना पुरेसा नसतो. मुलाचं एज्युकेशन, घर, आजारपण, हे ते सण वार सगळ्याला तो वेळच्या वेळी सगळं करायचं असतं आणि मिळणाऱ्या पगारातून तो फार मोठी बचत करू शकत नाही मित्रांनो. मग तो अवलंबून असतो मिळणाऱ्या प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शनवरती. आणि मित्रांनो आणि ग्रॅज्युटी, तर मित्रांनो प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी तुमचा पगार आज 50,000 असला आता आणि तुमचे रिटायर व्हायला 4-5 वर्ष असतील, तर तुम्हाला मिळून किती मिळणार पैसे मित्रांनो? एक समजूया 15 लाख 20 लाख. पण आजच्या घडीला 20 लाखाला मित्रांनो आजच्या जगामध्ये आत्ताच्या वेळेमध्ये काही किंमत नाही मित्रांनो. हा अनुभव माझा नाही तर तुमचाही आहे. तुम्ही जर एखादं घर घ्यायला गेलात किंवा मुलीचं जर 2 मुलं असतील तर लग्न करायला गेलात, ते पैसे तिथल्या तिथेच संपून जातील आणि मग प्रश्न निर्माण होईल का पुढे काय करायचं, मग आपलं पुढचं जीवन कसं काढायचं. आज मुलं चांगले असतील, मुलं शिकलेली असतील तर गोष्ट ठीक आहे, नाहीतर मग काय, मग आपण काय करायचं, त्या वयामध्ये आपल्याला काम कोण देणार. तर अशा लोकांसाठी माझा एक सल्ला आहे मित्रांनो, का आतापासूनच प्लॅन करा. आणि ज्या लोकांनी आयुष्यभर काम केलंय ना, त्या लोकांना रिटायरमेंट नंतर थोडे दिवस बरं वाटेल, पण थोड्या दिवसानंतर ते आयुष्य कंटाळवाणं